काय करायचं आहे, डेबिट साईडला काय घेतो आपण पहिले 2013 बरोबर आहे. एप्रिल 1 काय केलं या दिवशी आपण फर्निचर खरेदी केलेलं आहे. काय लिहायचं आहे टू बँक अकाउंट. किती रुपयाचं फर्निचर खरेदी केलं तुम्ही 20,000 रुपये. बाकी काहीही केलेलं नाही. डायरेक्टली आपल्याला इयर क्लोज करायचं, डिप्रिशिएशन आकारायचं आहे. कधी आकारायचं 2014 मार्च 31. काय लिहायचं आहे बाय डिप्रिशिएशन अकाउंट. किती आकारायचं आहे डिप्रिशिएशन पहिल्या वर्षी त्यानंतर काढायचं आहे बॅलेन्स. किती येईल बॅलेन्स त्यानंतर बॅलन्स खाली आणून दाखवायचा आहे 2014 एप्रिल 1 टू बॅलन्स BD 18,000. नेक्स्ट इयरमध्ये आपण काहीही केलेलं नाही. डायरेक्टली डिप्रिशिएशन आकारायचं आहे 2000 कधी 15. तुमची डेट इम्पॉर्टंट आहे. डेट जर चुकली तर मार्क कट होतील, ध्यानात ठेवा. ओके, डेट जर चुकली तर तुम्हाला मार्क मिळणार नाही बाय डिप्रिशिएशन अकाउंट. किती आहे दुसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन दुसऱ्या वर्षी बॅलन्स त्यानंतर 2015 एप्रिल 1 ते 16,200. त्यानंतर तिसऱ्या वर्षी आपण कोणत्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन केलेलं नाही. 2016 मार्च 31 किती आकारला आपण तिसऱ्या वर्षी डिप्रिशिएशन 1,620. किती आहे बॅलन्स तिसऱ्या वर्षीचं त्यानंतर लास्ट इयर 2016 एप्रिल 1 काय केलं आपण यामध्ये आता ट्रान्झॅक्शन केलेलं आहे बरोबर आहे. कधी केलं तर 2016 मध्येच केलेलं आहे. 2016 जुलै 1 या दिवशी आपण काय केलेलं आहे बाय बँक अकाउंट. बँक अकाउंट या साईडला आपण का लिहिलं कारण सेल केलेली आहे. ओके, पैसे आपल्याला मिळतील. बँक अकाउंट किती रुपयाचं फर्निचर विकलं आपण 2,000 रुपयाचं. त्यानंतर याच्यावर आपल्याला झालेला आहे लॉस. हा लॉस झाला आपल्याला 843.
त्यानंतर आकारायचं आहे आपल्याला डिप्रिशिएशन. कधी? 2017 मार्च 31. आता हा डिप्रिशिएशन आपल्याला आकारायचा आहे 2 मशिनरीवर, बरोबर आहे. पहिल्या पार्टवर आपण डिप्रिशिएशन आकारलेला होता. किती आकारला होता? 73. ओके. दुसऱ्या याच्यावर आकारला आपण 1166, बरोबर आहे. बरोबर आहे का? तुमच्या वर्किंग नोटमध्ये दिलेलं आहे 1166. दोन्ही याची टोटल किती होऊ लागली? 73 आणि 1166 दोन्ही मिळून डिप्रिशिएशन 1200 किती? 1239. ओके. बँकेत जर गेले तर तिथं 1200 लिहिले तर पैसे देणार नाहीत. आपल्याला 1200 वगैरेच लिहावं लागेल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? मार्च 31 बाय बॅलेन्स CD किती राहते आपलं बॅलन्स? पाहता 14,580. 10,000 काहीतरी राहते वाटते ना. 10,000 किती राहते बॅलन्स? ऑलरेडी तुम्ही काढलेला आहे. 14,500 मधून हे 3 रकमा मायनस करा. 14,580 10,498. वर्किंग नोटमध्ये तुम्ही काढलं होतं, आलं तिथं 10,498. हे आपल्याला एकदाची खाली आणून दाखवायचे आहे. 2017 टाकून 2017 एप्रिल 1 या दिवशी आपल्याला बॅलन्स खाली आणून दाखवायचं आहे. टू बॅलन्स BD 10,498. इथं आपलं 4 वर्षाचं फर्निचर अकाउंट संपलं. ओके. यामध्ये काही प्रॉब्लेम? आता तुम्हाला याचं डिप्रिशिएशन अकाउंट करायचं आहे. डिप्रिशिएशन अकाउंट करताना डेबिट साईडला काय लिहिसाल तुम्ही? डिप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिसाल? मशनरी नाही आहे इथं आपलं. म्हणजे प्रत्येकवेळेस मशनरीच वापरायचं नाही, तर आपण जे केलेलं आहे ते वापरायचं आहे. इथं बिल्डिंग असेल बिल्डिंग घ्यायचं, मशनरी असेल मशनरी घ्यायची. जे काही ॲसेटचं नाव असेल त्या ॲसेटचंच नाव आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कोणतंही काय विचारलं त्याच्यात मशनरीज टाकायचं असं नाही. म्हणजे मशनरीच आहे एकमेव आपलं फिक्स ॲसेट असं नाही समजायचं. ओके. की डिप्रिशिएशन ज्याच्यात जे आकारतो ते आपल्याला घ्यायचं आहे. इथं फर्निचर दिलं तर फर्निचरच शब्द यूज करायचा आहे. त्यानंतर काय करतो आपण? पहिल्या वर्षी आपल्याला डिप्रिशिएशन दाखवायचं आहे 2,000 रुपये. डेबिट साईडला काय लिहायचं? फर्निचर अकाउंट. क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके. पुन्हा दुसऱ्या वर्षी 1,800 रुपये दाखवायचे आणि तिसऱ्या वर्षी किती दाखवायचे आहे आपल्याला? 1,239. 3 वर्षाचं असं डिप्रिशिएशन अकाउंट तयार करायचं आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे आता यामध्ये?